नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक विनोद हनुमंत अवघडे, चंद्राबाई शांताप्पा शेंडुरे कॉलेज झोपरी. मी या ठिकाणी वाणिज्य विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. आज आपण पाहणार आहोत BCom भाग 1 मधील व्यवस्थापन हा विषय. सेमिस्टर 1 साठी चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीमनुसार जो अभ्यासक्रम आहे त्याचा आपण आज सखोल पद्धतीनं अभ्यास करणार आहोत. या पेपरचा जो एकूण स्ट्रक्चर आहे, अभ्यासक्रम जो आहे, त्यामध्ये एकूण आपल्याला 12 प्रकरणांचा समावेश आहे आणि एकूण 50 मार्कासाठी हा पूर्ण विषय असणार आहे. ही प्रकरणं पुढील प्रमाणे असणार आहेत: व्यवस्थापन अर्थ व आवश्यकता, व्यवस्थापन सिद्धांताचा विकास भाग 1, व्यवस्थापन सिद्धांतांचा विकास भाग 2, विविध व्यवस्थापन दृष्टिकोन, नियोजन कार्य, प्रक्रिया व प्रकार, पर्यावरण विश्लेषण व स्वॉट विश्लेषण, निर्णय घेणे प्रक्रिया व तंत्रे, संघटन कार्य, प्रक्रिया व तत्वे, अधिकार प्रदान, संघटन रचना, निर्देशन रचना आणि संदेशवहन अशी एकूण 12 प्रकरणं आपल्याला सेमिस्टर 1 साठी असणार आहेत. त्याचा जो एकूण प्रश्नपत्रिकेचा आराखडा जर आपण पाहिला तर इतर विषयांप्रमाणे जे थेरी पेपर आहेत इतर त्या पद्धतीनं 7 प्रश्न एकूण आपल्याला विचारले जाणार आहेत. पहिल्या प्रश्नामध्ये 3 टिपाद्या आपल्याला विचारल्या जातील, त्यापैकी 2 आपल्याला सोडवावे लागतील आणि त्या प्रत्येकी 5 मार्कासाठी 1 असा 10 मार्कासाठी तो प्रश्न असेल. प्रश्न क्रमांक 2 पासून प्रश्न क्रमांक 6 पर्यंत दीर्घोत्तरी स्वरूपामध्ये आपल्याला त्याची उत्तरे लिहावी लागतील आणि ते प्रत्येकी 10 मार्कासाठी प्रश्न असणार आहेत. आणि प्रश्न क्रमांक 7 पुन्हा टिपाद्या असा आपल्याला तो प्रश्न असणार आहे, ज्यामध्ये 3 शॉर्ट नोट्स आपल्याला विचारल्या जाणार आहेत आणि त्यापैकी 2 शॉर्ट नोट आपल्याला सोडवाव्या लागणार आहेत आणि तो 7वा प्रश्नसुद्धा 10 मार्कासाठी असणार आहे. आता आपण चालू करूया प्रकरण क्रमांक 1, व्यवस्थापन अर्थ व आवश्यकता. विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्यांदा असं समजावून घेऊया की आपण वाणिज्य शाखेमध्ये जो प्रवेश घेतला त्या पाठीमागचा नेमका आपला हेतू काय आहे. आता जर आपण पाहिलं तर 21व्या शतकामध्ये व्यवसायाला प्रचंड महत्त्वाचं स्थान निर्माण झालेलं आहे. ज्या क्षेत्रात, ज्या राष्ट्रांमध्ये व्यवसायांचं प्रमाण प्रचंड आहे त्या ठिकाणी आर्थिक विकास हा मोठ्या प्रमाणामध्ये होत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि व्यवस्थापन आणि व्यवसाय या दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना आपल्याला दिसून येतात. कारण व्यवसाय असल्याशिवाय आपल्याला व्यवस्थापन करता येत नाही आणि व्यवस्थापन आणि व्यवसाय या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. कोणताही व्यवसाय सुरू करताना आपल्याला पूर्व नियोजनाची आवश्यकता असते. नियोजन, व्यवस्थापन योग्य समन्वय असेल तरच आपण व्यवसायामध्ये आर्थिक यश प्राप्त करू शकतो, अन्यथा आपल्याला आर्थिक यश हे प्राप्त करता येणार नाही. व्यवस्थापन प्रक्रियेशिवाय आपल्याला व्यवसायातील कोणतीच उत्पादनाची प्रक्रिया ही पूर्ण करता येत नाही. म्हणून व्यवसायामध्ये व्यवस्थापन हा खूप महत्त्वाचा घटक मानला जातो. म्हणजे व्यवस्थापनाची गरज ही व्यवसायासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर आपण आता पाहूया की व्यवसायाचा अर्थ नेमका काय होतो. व्यवसायाचा अर्थ जर आपण पाहिला तर व्यवसाय म्हणजे उदरनिर्वाहासाठी किंवा अर्थप्राप्ती व्हावी म्हणून वस्तू अथवा सेवांचे उत्पादन व विनिमय करणारी जी आर्थिक क्रिया आहे त्याला आपण व्यवसाय असं म्हणतो. पूर्वीची परिस्थिती जर आपण पाहिली तर त्यामध्ये वस्तू विनिमय अवस्था असायची. म्हणजे प्रत्येक व्यक्ती आपल्याकडे असलेल्या वस्तूंचे कमी जास्त जे प्रमाण आहे, म्हणजे ज्या व्यक्तीकडे जास्त वस्तू असतील तो व्यक्ती काय करायचा, आपल्याकडच्या जास्त वस्तू इतरांना द्यायच्या आणि परस्परांमध्ये त्या गरजा पूर्ण केल्या जायच्या. त्याला आपण काय म्हणायचो, वस्तू विनिमय अवस्था. वस्तू विनिमय अवस्था आपण असं त्याला म्हणत असायचो. आणि व्यवस्थापन संकल्पनेचा जर आपण उदय पाहिला तर इसवी सन 5000 वर्षापूर्वी म्हणजेच सुमारे 7000 वर्षापूर्वी व्यवस्थापन ही संकल्पना उदयास आलेली आपल्याला पाहायला मिळते. पूर्वीपासूनच मनुष्य घटक हा मूलभूत गरजांसाठी किंवा उदरनिर्वाहासाठी सातत्यानं कार्य करत असतो. पण व्यवसायासाठी व्यवस्थापन ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहे असं आपल्याला दिसून येते. जेम्स लुंडी यांनी सांगितलेली व्याख्या जर आपण पाहिली की विशिष्ट उद्देशाच्या प्राप्तीसाठी इतरांच्या प्रयत्नांना नियोजित, समन्वित, प्रेरित व नियंत्रित करण्याचे कार्य म्हणजे व्यवस्थापन होय. त्याचबरोबर आणि आपल्याला व्याख्या पाहता येतील की इतरांकडून काम करून घेण्याची प्रक्रिया म्हणजे व्यवस्थापन होय. अशा पद्धतीच्या व्याख्या मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतील की व्यवस्थापन संकल्पना
ही पूर्णतः समन्वयात्मक आहे. म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्ती यामध्ये सहभागी झालेल्या असतात आणि एकापेक्षा जास्त व्यक्ती या ठिकाणी सहभागी झाल्यामुळं तिथं नियोजन, समन्वय, निर्देशन, नियंत्रण यासारख्या वेगवेगळ्या कार्यांची पूर्तता ही व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये आपल्याला झालेली दिसून येते. आता आपण प्रश्न पाहूया की जो महत्त्वाचा असतो तो म्हणजे व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये. व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये आपल्याला कोणती पाहावी लागणार आहेत किंवा कोणती वैशिष्ट्ये आहेत, तर त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे भरीव फलित आणि इतरांकडून कार्य. मी सांगितल्या पद्धतीनं व्यवस्थापन हे समन्वयात्मक स्वरूपाचं कार्य आहे. म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्ती यामध्ये सहभागी झालेले असतात. आणि भरीव फलित म्हणजे काय की आपण जर उत्पादन प्रक्रिया किंवा व्यवस्थापनाच्या आधारे चांगल्या कार्याची जर पूर्तता केली तर त्यापासून प्राप्त होणारं फलित म्हणजे जे मिळणारं फळ असेल ते योग्य पद्धतीचं असणार आहे. म्हणजे आउटपुट आपल्याला चांगलं मिळणार आहे, निष्कर्ष आपल्याला चांगला त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. म्हणजे इतरांकडून जर व्यवस्थापकानं चांगल्या पद्धतीनं कार्यांची पूर्तता करून घेतली तर आपल्याला चांगल्या पद्धतीचं भरीव फलित हे त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आता आपण पाहूया की प्रेरक घटक. व्यवस्थापनामध्ये प्रेरक घटक का महत्त्वाचा असतो, तर व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये प्रत्येक घटकाला आपल्याला महत्त्व द्यावं लागतंय. मग तिथं तो व्यवस्थापक असेल, विभागीय व्यवस्थापक असेल, कर्मचारी असेल, यासारख्या यंत्रणेतल्या प्रत्येक घटकाला आपल्याला महत्त्वाचं ठिकाण देणं गरजेचं आहे. कारण तो प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी महत्त्वाचा असतो. म्हणजे आर्थिक आणि आर्थिकेतर प्रलोभनांचा वापर जर आपण करत राहिलो योग्य पद्धतीनं तर आपल्याला प्रत्येक कर्मचाऱ्याला मोटिवेट करणं शक्य होणार आहे. म्हणजे तो प्रेरक घटक असणार आहे. त्यानंतर आपण पाहूया की अधिकार पद्धती. अधिकार पद्धती तयार करत असताना काय केलं जातं की व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये वरिष्ठ, मध्यम आणि कनिष्ठ अशा 3 पातळ्या कार्यरत असतात. आणि वरिष्ठ पातळीवरती काय केलं जसं की एखादा साखर कारखाना असेल तर त्यामध्ये संचालक मंडळ असतं. त्यानंतर वेगवेगळे विभाग कार्यरत असतात की संचालक मंडळामध्ये घेतलेले वेगवेगळे जे निर्णय असतील ते निर्णय किंवा त्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचं काम हे त्या ठिकाणचा कामगार वर्ग करत असतो. म्हणजे अधिकार पद्धतीमध्ये सुद्धा काय केलेलं असतं की प्रत्येक व्यक्तीला त्या पात्रतेनुसार किंवा पदानुसार अधिकार प्रदान केलेले असतात आणि त्या अधिकारांची पूर्तता करण्याची जबाबदारी ही संबंधित कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना पार पाडावी लागत असते. निर्णय घेण्याची प्रक्रिया. निर्णय घेण्याची प्रक्रिया म्हणजे काय म्हणून ऐकायचं आपल्याला किंवा काय समजावून घेणं आपल्याला अपेक्षित आहे की विद्यार्थ्यांनो प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला निर्णय हा स्वतः घेणं आवश्यक असतं. जसं आपण 5वी ते 10वी किंवा 1ली पासून ते 10वी पर्यंतचं शिक्षण, 10वीचा टप्पा आपण पूर्ण केलं की आपण विचार काय करतो की मला 11वी साठी कोणती फॅकल्टी निवडली पाहिजे. म्हणजे कोणतं आर्ट्स, कॉमर्स, सायन्स किंवा ITI कोणत्या आपल्या क्षेत्रामध्ये आपण गेलं पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण काय करतो की समजा इतरांचे अनुभव किंवा इतर आपले मित्र कोण असतील, नातेवाईक असतील तर त्यांच्याशी आपण संवाद साधतो आणि कोणत्या पद्धतीचा निर्णय घेणं अपेक्षित आहे हे आपण विचार करत असतो. त्याच पद्धतीने व्यवसायामध्ये काम करत असताना निर्णय घेण्याची प्रक्रिया सुद्धा ही अनुभव, कौशल्य आणि वेगवेगळे जे विभाग आहेत त्यांच्या आधारेच त्याची पूर्तता ही करावी लागते. त्यानंतर नेतृत्व भूमिका. जसं उद्योजक हा त्या व्यवसायातला मालक असतो, सगळे अधिकार हे त्या उद्योजकाकडे असतात कारण तो व्यवसायाचा मालक मानला जातो. परंतु या ठिकाणी मात्र जो मुख्य व्यवस्थापक असतो तो नेतृत्वदात असतो, प्रतिनिधित्व करणारा असतो. म्हणजे तो ज्या पद्धतीचं प्रतिनिधित्व करेल, नेतृत्व पार पाडेल त्याचा सकारात्मक परिणाम हा कर्मचाऱ्यांवरती होत असतो. म्हणजे योग्य नेतृत्व पार पाडण्याची जबाबदारी ही त्या व्यवस्थापकाची असते. त्यानंतर तो कार्यधिष्ठितपणा हा व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये हेतुनिष्ठता असली पाहिजे. म्हणजे मला जर एखादं काम करायचं म्हटलं तर त्याचं मुख्य उद्दिष्ट किंवा कार्य हे चांगल्या पद्धतीनं आपण पूर्ण केलं पाहिजे. समजावून घ्या की आपल्याला समजा एखाद्या डोंगरावरती आपल्याला चढायचं असेल, एखाद्या शिखरावरती आपल्याला जायचं आहे, तर त्या शिखरावरती जात असताना आपण जर समजा डायरेक्ट ते शिखर जर पाहिलं तर आपल्याला असं वाटू लागते की अरे त्या शिखरापर्यंत जाण्यासाठी मला खूप वेळ लागणार आहे, मला खूप परिश्रम लागणार आहेत. त्याच्याऐवजी जर आपण एक विशिष्ट पायरी जर आपण चढत गेलो, विशिष्ट टप्प्यांची जर आपण पूर्तता करत गेलो, मग मात्र विशिष्ट वेळेमध्ये आपण त्याची पूर्तता करू शकतो. म्हणजे आपल्याला कार्यधिष्ठितपणा आणि आपला हेतू हा चांगल्या पद्धतीचा असला पाहिजे. त्यानंतर सामूहिक क्रिया. व्यवस्थापनाची प्रक्रिया ही सामूहिक आहे. म्हणजे वेगवेगळे कर्मचारी असतील, अधिकारी असतील, विभागीय अधिकारी असतील, वेगवेगळे समन्वयक असतील, निर्देशित करणारे व्यक्ती असतील, मार्गदर्शन करणारे व्यक्ती असतील. म्हणजे प्रत्येक कार्यांचा एक
एकत्रितपणा किंवा कंट्रीब्यूट करणं आपण ज्याला म्हणतो, हे सामूहिक क्रियेद्वारे आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर सर्वव्यापकता आणि सातत्यपूर्ण प्रक्रिया. व्यवस्थापनाची प्रक्रिया ही एक सर्वव्यापक आहे, ग्लोबल आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. जसं की सकाळी उठल्यापासून ते कॉलेजमध्ये येण्यापर्यंत, घरी जाईपर्यंत प्रत्येक काम हे ठरलेलं आहे. निश्चित वेळ दिलेली असते आणि त्या निश्चित वेळेनुसार आपल्याला कामाची पूर्तता ही त्या ठिकाणी करावी लागत असते. आणि एक सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे, कारण व्यवसाय जसं स्थापन करण्यापासून तो स्थिर होईपर्यंत, शिखर अवस्थेपर्यंत जाईपर्यंत, म्हणजे प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला सातत्यपूर्णता असणं गरजेचं आहे. त्यानंतर ती एक गतिमान क्रिया मानली जाते, कारण व्यवस्थापन परिवर्तनशील असावं लागतं. वेगवेगळे बदल सामावून घेण्याची क्षमता ही व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये असावी लागते आणि तरच व्यवस्थापन हे यशस्वी होऊ शकते. म्हणजे त्यामध्ये गतिमान क्रिया असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर आपण पाहूया की स्वतंत्र अस्तित्व. स्वतंत्र अस्तित्व का आहे व्यवस्थापनाचं? का तर व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या विभाग प्रमुखांना त्यांच्या विभागानुसार अधिकार दिलेले असतात. मग स्वतंत्र अस्तित्व निर्माण झालेलं असतं आणि त्यांच्या पदानुसार ते कामाची पूर्तता करत असतात, म्हणजे त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे. बहुविद्या शाखा म्हणजे असं नाही की व्यवस्थापन फक्त वाणिज्य शाखेमध्ये आहे. तुम्ही आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण जरी गेलो तरी सुद्धा तिथं बहुविद्या शाखा आपल्याला पाहायला मिळतात, व्यवस्थापन आपल्याला पाहायला मिळतात. जसं आपण बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन BBA ही डिग्री जर आपण विचारात घेतली तर त्याच्या पुढे जाऊन आपल्याला MBA पूर्ण करावं लागतं. मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन हे आपल्याला पूर्ण करावं लागतं. म्हणजे अर्थातच आपल्याला असं दिसून येईल की बहुविद्या शाखीय असं हे व्यवस्थापन असलेलं पाहायला मिळणार आहे. त्यानंतर अमूर्त शक्ती. अमूर्त शक्ती म्हणजे व्यवस्थापनाच्या आधारे आपण अगदी चांगल्यातला चांगला व्यवसाय हा निश्चित यशापर्यंत नेऊ शकतोय. म्हणजे बंद पडण्याच्या व्यवस्थेमध्ये सुद्धा असलेला एखादा व्यवसाय आपण उच्च व्यवस्थापनाच्या आधारे काय करू शकतोय, त्यामध्ये यश प्राप्त करू शकतोय. म्हणजे अमूर्त शक्ती असलेली सुद्धा आपल्याला यामधून दिसून येणार आहे. आता आपण पाहूया की व्यवस्थापनाच्या अभ्यासाची आवश्यकता नेमकी काय आहे किंवा काय गरज नेमकी काय आहे. एकतर आपण वाणिज्य शाखेमध्ये शिकत असताना वेगवेगळे जे आपल्याला विषय असतील, मग मार्केटिंग असेल, इन्शुरन्स, मॅनेजमेंट, अकाउंट, इकॉनॉमिक्स, इंग्लिश यासारखे जे विषय आहेत, त्या विषयांमधून आपल्याला असं पाहायला मिळते की प्रत्येक विषयामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं नॉलेज देण्याचा प्रयत्न हा यामध्ये केला जातोय. मग व्यवस्थापनाच्या अभ्यासाची आवश्यकता का निर्माण होते, तर परिवर्तनाची आव्हाने पेलणं. कारण जे परिवर्तन होते, जागतिकीकरण जे आपण म्हणतो किंवा आधुनिकीकरण, जिथं उत्पादन वाढवण्यासाठी वेगवेगळ्या यंत्रसामग्रीचा वापर केला जातोय, कर्मचाऱ्यांना योग्य पद्धतीचं प्रशिक्षण दिलं जातंय, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब त्या ठिकाणी केला जातोय, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं त्या कामामध्ये सहभागी करून घेतलं जाते. म्हणजे परिवर्तनाचं आव्हान सुद्धा पेलण्याची क्षमता ही व्यवस्थापनामध्ये आहे असं आपल्याला दिसून येते. त्यानंतर उपलब्ध साधनांचा योग्य व महत्त्वपूर्ण उपयोग आपण केला पाहिजे किंवा महत्तम उपयोग असं आपण ज्याला म्हणतो. आपल्याला असं दिसून येते की नैसर्गिक साधन संपत्ती ही विशिष्ट काळानंतर कमी कमी त्याचं प्रमाण हे होणार आहे. म्हणजे कच्च्या साधन सामग्रीचा किंवा कच्च्या मालमत्तेचा वापर हा पण व्यवस्थितपणे करणं गरजेचं आहे. म्हणजे जी उपलब्ध साधनं असतील, कोणतीही मी म्हणतोय, कोणतीही जी आपल्याला मॅन्युफॅक्चरिंगसाठी लागणारं रॉ मटेरियल असेल, त्याचा आपण योग्य वापर हा करणं गरजेचं आहे. म्हणजे कमीत कमी त्याचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन करण्याची तंत्रज्ञान आपल्याला अवगत करावी लागतील. त्यानंतर शास्त्रीय शोधांचा व नवीन तंत्रज्ञानांचा शोध आपल्याला घ्यावा लागणार आहे. कारण आपल्याला भविष्यकालीन परिस्थितीचा वेध जर घ्यायचा असेल, आपल्याला स्पर्धेत जर टिकायचं असेल, स्पर्धात्मक परिस्थितीत जर यश प्राप्त करायचे असेल, स्पर्धात्मक फायदा जर आपल्याला प्राप्त करायचा असेल, तर आपल्याला शास्त्रीय शोध आणि तंत्रज्ञानांचा शोध घेणं हे अत्यंत आवश्यक असणार आहे. त्यानंतर श्रमसमस्यांचे समाधानकारक सोडवणूक. म्हणजे मनुष्यबळ जे आपण म्हणतोय की एका बाजूला प्रचंड मनुष्यबळ आपल्याकडे उपलब्ध आहे, परंतु कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आपल्याकडे किती आहे? पारंपरिक पद्धतीने आपण चाललं पाहिजे, त्याच्याशी आपल्याला दुमत नाहीये. परंतु पारंपरिक पद्धतीचा सांभाळ करत असतानाच काही परिवर्तनशील आणि आधुनिक गोष्टींचा अवलंब आपल्याला करावा लागणार आहे. मगच आपण काय करू शकतोय की मनुष्यबळाचा योग्य वापर करू शकतोय आणि श्रमसमस्यांची समाधानकारकपणे सोडवणूक करू शकतोय. साधनांमध्ये समन्वय साधणे.
म्हणजे समन्वय साधायचा आहे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की जी साधन सामग्री आपल्याकडे असेल त्यामध्ये कोणत्याही पद्धतीच्या समस्या असू नयेत, त्यामध्ये समन्वय आपल्याला साधता आला पाहिजे. त्यानंतर गतिमान नेतृत्वाची गरज आहे. आज ज्या व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये आपण काम करतोय त्यामध्ये गतिमानता किंवा गतिशीलता असली पाहिजे. म्हणजे गतिशीलपणे आपण काय केलं पाहिजे, प्रत्येक कामकाजाची पूर्तता आपल्याला करता आली पाहिजे. म्हणजे गतिमान जर आपण असू तरच काय होणार आहे की आपल्या व्यवस्थापन प्रक्रियेचा परिणाम हा कर्मचाऱ्यांवरती होणार आहे. एक समजा 2 गाड्या रस्त्यावरून चालल्यात असं आपण समजा, एक गाडी 150च्या स्पीडनं आहे आणि एक गाडी 100च्या स्पीडनं आहे किंवा एक 80च्या स्पीडनं आहे. 150च्या स्पीडनं जाणारी गाडीचा वेग हा जास्त असतो, परंतु इन ॲव्हरेज 80 किंवा 100च्या स्पीडनं जाणारी गाडी ही कॉन्स्टंटली त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत असते. पण ज्याचा वेग जास्त आहे तो त्या जास्तीत जास्त वेगाने जातो आपण असं म्हणतो, परंतु तो वेग हा आपल्याला कायम टिकवावा लागतो. अन्यथा जर काही अडचण आली तर मात्र आपण तो वेग टिकवू शकत नाही, हे आपल्याला यामधून दिसून येते. आता आपण पाहणार आहोत की समजा उद्देशांची परिणामकारक पूर्तता, जे उद्देश असणार आहेत त्या उद्देशांची परिणामकारक आपल्याला पूर्तता करता आली पाहिजे. म्हणजे उद्देश पूर्ण करत असताना मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं आपला उद्देश हा विशिष्ट टप्प्यानुसार किंवा विशिष्ट कालावधीनुसार अल्पकालीनपासून ते दीर्घकालीनपर्यंतचे उद्देश आपल्याला तयार करता आले पाहिजेत. त्यानंतर व्यवसायाचे स्थैर्य. व्यवसायामध्ये स्थैर्य निर्माण करण्यासाठी आपल्याला व्यवस्थापन तर आवश्यक आहेच आणि त्याचबरोबर सामाजिक जबाबदारीची पूर्तता आपल्याला करावी लागेल. वेगवेगळ्या कंपन्या आहेत ज्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जे आपण म्हणतो, सामाजिक जबाबदारीची जाणीव म्हणून वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करत असतात. इन्फोसिस कंपनीचं जर आपण उदाहरण घेतलं तर पुण्यामध्ये हजारो विद्यार्थी प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणच्या इन्फोसिसमध्ये एक नेमकी उत्पादनाची प्रक्रिया कशी चालते, तिथला कॅम्पस कसा आहे, तिथं असणारा एम्प्लॉई कसा आहे, या सगळ्या पद्धतीची माहिती विद्यार्थी तिथं जाऊन घेऊ शकतात. म्हणजे सामाजिक जबाबदारीचं जाणीव ठेवण्याचं कामसुद्धा व्यवस्थापन किंवा प्रामुख्यानं त्या कंपनीद्वारे करणं आवश्यक आहे. त्यानंतर बाजारपेठेमधील असलेली स्पर्धा. बाजारपेठेमध्ये तर स्पर्धा आहे, मग स्पर्धात्मक फायदा प्राप्त करत असताना, नफा प्राप्त करत असताना आपल्याला या स्पर्धेचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक असणार आहे. आता आपण पाहूया की व्यवस्थापनाची व्याप्ती. व्यवस्थापनाची व्याप्ती पाहत असताना असे मी तुम्हाला सांगेन की व्यवस्थापनाच्या व्याप्तीमध्ये व्यवस्थापनाची कार्य नेमकी कोणती असणार आहेत. तर कार्य आपल्याला कोणते सांगता येतील की ज्यामध्ये पूर्व नियोजन असेल, नियोजन, नियंत्रण, निर्देशन, मार्गदर्शन, समन्वय यासारखी वेगवेगळी कार्य आपल्याला व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये सहभागी असलेली पाहायला मिळतात. म्हणजे व्यवस्थापनाची ही विविध कार्ये जी आहेत ती समन्वयात्मक स्वरूपाची आहेत. म्हणजे व्यवसायाची उद्दिष्ट सफल करत असताना आपल्याला वेगवेगळ्या कार्यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते. आता आपण पाहूया की त्याची कार्यात्मक क्षेत्रे नेमकी काय आहेत. फंक्शनल एरियाज जर आपण पाहिले तर व्यवस्थापनासाठी असं नाही की एक चौकट निर्मिती केलेली नाहीये की व्यवस्थापनाच्या आधारावरती आपण वेगवेगळ्या भागांचा विचार करू शकतोय, वेगवेगळ्या विभागांचा आपण विचार करू शकतोय आणि हे क्षेत्र आपण चांगल्या पद्धतीनं एक व्यापक जो पणा असतो तो व्यापकता आपण व्यवस्थापनाच्या आधारे खूप चांगल्या पद्धतीने त्याचा आपण वापर करू शकतोय. त्यानंतर आंतरविद्याशाखा. म्हणजे व्यवस्थापन असं नाहीये की फक्त कॉमर्ससाठीच, तर त्या आंतरविद्याशाखी आहे. म्हणजे प्रत्येक शाखेसाठी आपल्याला व्यवस्थापनाची मदत ही घ्यावीच लागते, त्याचा आधार हा आपल्याला घ्यावाच लागतोय. त्यानंतर व्यवस्थापनाची तत्वे नेमकी कोणती आहेत. व्यवस्थापनाची तत्वे आपण हेनरी फेयल यांची तत्व जर पाहिली तर तिथं आपल्याला जबाबदारीचं तत्व पाहायला मिळेल, एक वाक्यतेचं तत्व पाहायला मिळेल, त्यानंतर एकीचे बळ हे आपल्याला तत्व पाहायला मिळेल, अधिकार व जबाबदारीचं तत्व आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे अनेक प्रकारची तत्व आहेत, 14 तत्व आहेत हेनरी फेयल यांचे. म्हणजे व्यवसायामध्ये कोणतंही काम करत असताना आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ नयेत या पद्धतीची तत्व ही आपल्याला असलेली दिसून येणार आहेत. त्यानंतर व्यवस्थापन, संशोधन आणि विकास आणि त्यासाठी असलेले आधारभूत घटक नेमके कोणते आहेत. आता आधारभूत घटक कोणते असणार आहेत. एक तर व्यवस्थापन संशोधन करत असताना आपण कर्मचाऱ्यांना दिला जाणारा जे स्वातंत्र्यपणा असतो, आपण फ्रीडम जो आपण म्हणतो, तो फ्रीडम आपल्याला त्यांना द्यावा लागेल आणि जे आधारभूत घटक असतील त्या घटकांची पूर्तता किंवा त्याची उपलब्धता आपण कर्मचाऱ्यांसाठी करून देणं हे अत्यंत आवश्यक असणार आहे. आता आपण पाहूया की समजा व्यवस्थापनाची कार्यात्मक क्षेत्रे नेमकी कोणती असणार आहेत. आपण कोणकोणत्या विभागांमध्ये व्यवस्थापन करू शकतोय. तर पहिला विभाग आहे उत्पादन व्यवस्थापन. म्हणजे ज्यावेळी आपण उत्पादन तयार करतोय त्यावेळी अनेक आपल्याला विभाग तयार करावे लागतील त्यामध्ये. म्हणजे मला समजा एक 100 रुपयाची वस्तू तयार करायची असेल
तर त्यासाठी कच्चा माल किती लागेल, त्यामध्ये माझं बार्गेनिंग किती असेल, माझा प्रॉफिट किती असेल, ट्रान्सपोर्टेशनवरती किती खर्च असेल, वेजेसवरती माझा तिथं खर्च किती असेल, माझी मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस नेमकी काय असेल, हे सगळं आपल्याला त्या उत्पादन व्यवस्थापनामध्ये समजावून घ्यावं लागेल. त्यानंतर विपणन व्यवस्थापन. मार्केटिंगला खूप महत्त्वाचं प्राप्त झालेलं आहे. म्हणजे समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत जाहिरातीच्या माध्यमातून पोहोचण्याचं काम हे उत्पादक करत आहेत. मग तिथं वृत्तपत्र असतील किंवा मासिक असतील, वॉलपेपर्स असतील, इंटरनेट, मोबाईल फोन्स असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून विपणन व्यवस्थापन हे आज प्रभावीपणे केलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर वित्तीय व्यवस्थापन, जे आपण आर्थिक परिस्थिती म्हणतो, की आर्थिक परिस्थिती सक्षम आपली असल्याशिवाय आपण व्यवसायामध्ये प्रगती साध्य करू शकत नाही. म्हणजे व्यवसायामध्ये एकूण ज्या सगळ्याच गोष्टी ज्या असतील, वित्तीय व्यवस्थापन आपल्याला त्यामध्ये करावं लागणार आहे. म्हणजे कोणत्या गोष्टींसाठी, कोणत्या कार्यांसाठी किती खर्च येणार आहे, तो खर्च आपल्याला पाहावा लागेल. त्या खर्चाचं प्रमाण किती असावं ते आपल्याला पाहावं लागणार आहे. कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन करण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन. प्रामुख्यानं कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला काय विचार करावा लागेल, की माझ्याकडे असणारा कर्मचारी वर्ग, त्या कर्मचाऱ्यांकडे कौशल्य कोणते आहेत, त्यांच्या शैक्षणिक पात्रता नेमक्या काय आहेत, त्यांच्याकडे असणारा अनुभव कोणत्या प्रकारचा आहे, आणि आपण जी उत्पादन प्रक्रिया राबवणार आहोत त्यामध्ये त्या माझ्या कर्मचाऱ्यांचं योगदान काय आहे आणि कोणत्या कर्मचाऱ्यांवरती मी जबाबदाऱ्या कशा पद्धतीच्या दिल्या पाहिजेत. कारण आज ग्राहकांना तात्काळ सेवा आवश्यक आहेत, स्पर्धात्मक परिस्थिती आहे. मग कमीत कमी वेळेमध्ये चांगल्या सेवा देण्याचं काम हे आपल्याला करावं लागणार आहे. म्हणजे कर्मचारी व्यवस्थापन हे आपल्याला चांगल्या पद्धतीनं करणं अत्यंत आवश्यक आहे. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो, आपण पहिलं प्रकरण पूर्ण केलं. आता आपण प्रकरण क्रमांक 2 पाहणार आहोत. अशा पद्धतीने ह्या वेगवेगळ्या मी संकल्पना मांडतच राहणार आहे. सातत्याने मी नवनवीन व्हिडिओ तयार करत असतो आणि माझा प्रयत्न असतो की सातत्यानं कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त संकल्पना या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं. त्यासाठी मी तुम्हाला सांगतो की माझा विनोद अवघडे हा यूट्यूब चॅनल आहे, तो आपण सबस्क्राईब करावा आणि ते व्हिडिओ शेअर करावे, लाईक करावेत, की जेणेकरून मी कोणताही नवीन व्हिडिओ अपलोड केला तर त्याचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येत राहील. आता जे आपण प्रकरण पाहणार आहे ते म्हणजे व्यवस्थापन सिद्धांतांचा विकास भाग 1. व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये अनेक विचारवंतांचं योगदान आहे. हेनरी फेयल असतील, पीटर ड्रकर असतील, सी.के. प्रल्हाद असतील, अनेक एल्टन मेयो असतील, एफ.डब्ल्यू. टेलर असतील, अनेक विचारवंतांचं योगदान आहे. आधुनिक काळामध्ये अनेक विचारवंत आणि व्यवस्थापकांनी आपले विचार व्यक्त केले आहेत. सुमारे 5000 वर्षापूर्वी व्यवस्थापन सिद्धांत उगम झालेला आपल्याला दिसून येतो. कोणत्याही व्यवसायामध्ये व्यवस्थापन करताना व्यवस्थापन सिद्धांताचा आधार आपल्याला घ्यावा लागतो. व्यवस्थापकीय सिद्धांत हे व्यवसायात कार्य करताना आपल्यासाठी आधारभूत ठरत असतात. आता आपण पाहणार आहोत की विचारवंतांचं योगदान नेमकं काय. तर त्यामध्ये एल्टन मेयो यांचं जर आपण योगदान पाहिलं तर त्यांनी व्यवस्थापन सिद्धांतांचा उगम आणि विकास याविषयी त्यांनी मांडणी केलेली आहे. म्हणजे व्यवस्थापनाचा जो सिद्धांत आहे की व्यवस्थापनाशिवाय आपण व्यवसायामध्ये कोणतेही कार्य करू शकत नाही. त्यामध्ये जी समन्वयात्मक स्वरूपाची जी कार्य आहेत त्यांची आपल्याला मदत घ्यावी लागते, नियंत्रण साध्य करावं लागतं, समन्वय साधावा लागतो आणि त्या व्यवस्थापन सिद्धांताच्या माध्यमातूनच आपण काय करू शकतोय की व्यवसायाचा विकास हा आपल्याला त्या ठिकाणी करता येणार आहे. वाणिज्य उत्क्रांती व व्यवस्थापन विचार. वाणिज्य उत्क्रांती म्हणजे आज व्यापारामध्ये प्रचंड बदल झालेले आहेत. ज्या ठिकाणी एक काळ असा होता की वस्तू विनिमय अवस्थेपासून ते आज आपण 21व्या शतकामध्ये आलेलो आहोत की आज अशी परिस्थिती आहे की आपण कोणतंही उत्पादन कोणत्याही बाजारपेठांपर्यंत अगदी सहज उपलब्ध करून देऊ शकतोय. कमीत कमी वेळेमध्ये ऑनलाईन पद्धतीने आपण उत्पादनं मागवू शकतोय. म्हणजे तो एक काळ होता की ज्यामध्ये कोणत्याही पद्धतीचे आधुनिक साधनं नव्हतं, पण आज मात्र त्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता आपण पाहूया की समजा व्यवस्थापन सिद्धांतातील विकासाचे टप्पे नेमके काय आहेत. तर त्यामध्ये एफ.डब्ल्यू. टेलर यांनी सांगितलेले जे टप्पे आहेत त्यामध्ये शास्त्रीय व्यवस्थापन सिद्धांताचा कालखंड असेल, आधुनिक व्यवस्थापन सिद्धांताचा कालखंड आहे. त्यामध्ये व्यवस्थापन सिद्धांताचे जे प्रकार आहेत तर त्याचा पारंपरिक सिद्धांत. या पारंपरिक सिद्धांतामध्ये काय की जे व्यवस्थापन प्रक्रियेमध्ये पारंपरिक पद्धतीने जी कार्य केली जातात आणि त्यामध्ये जे नवपरंपरावादी जे सिद्धांत वेगवेगळे आलेले आहेत त्याच्यामध्ये आणि ह्या पारंपरिक सिद्धांतामध्ये नेमका फरक काय आहे तोही आपण अभ्यासणं गरजेचं आहे.
कारण व्यवस्थापन सिद्धांत पाहत असताना या दोन्ही सिद्धांताचं महत्त्व हे त्या ठिकाणी दृष्टी खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर संभाव्यता दृष्टिकोन सिद्धांत जर आपण पाहिला तर व्यवसायात आपण काय करत असतो, संभाव्य परिस्थिती किंवा गृहीत परिस्थितीचा आपण विचार करत असतो आणि गृहीत परिस्थितीचा विचार करून आपण काय करत असतो की पूर्वनियोजन करतो. म्हणजे मला समजा एवढा नफा होईल, तेवढा नफा होईल, माझ्या व्यवसायामध्ये हे काम करावं लागेल, ते काम करावं लागेल, जर तरच्या परिस्थितीनुसार आपण जगत असतो. म्हणजे संभाव्य दृष्टिकोनामध्ये या प्रकारची माहिती दिलेली आपल्याला दिसून येणार आहे. आता जो आपण एक महत्त्वाचा हॉथॉर्न प्रयोग हे कन्सेप्ट पाहणार आहे की त्याच्यामध्ये कोणकोणते हॉथॉर्न हे प्रयोग जर आपण विचारात घेतलं तर वेस्टर्न इलेक्ट्रॉनिक कंपनीमध्ये हा हॉथॉर्न प्रयोग घेण्यात आलेला होता. म्हणजे जी उत्पादन प्रक्रिया बंद पडायला लागलेली होती त्या उत्पादन प्रक्रियेमध्ये नेमकी काय बदल केले पाहिजेत याच्याशी निगडीत हा हॉथॉर्न प्रयोग आहे. तर त्यामधले मी फक्त थोडक्यात आपल्याला सांगतो की कोणते प्रयोग राबवण्यात आले. तो म्हणजे पहिला रिले असेंब्ली टेस्ट रूम प्रयोग, दुसरा रिले असेंब्ली टेस्ट प्रयोग, मायका स्प्लिटिंग टेस्ट रूम प्रयोग, बॅक वायरिंग ऑब्झर्वेशन, कामगारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम. म्हणजे हे जे वेगवेगळे टप्पे आहेत, म्हणजे एखाद्या व्यवसायामधली उत्पादनाची गती जर थंडावलेली असेल तर त्यामध्ये नेमकं काय केलं पाहिजे. म्हणजे अनेक वर्ष चाललेला हा प्रयोग आहे आणि याच्यामधून उत्पादनाला गती कशा पद्धतीने देता येईल हे यामध्ये साध्य करण्याचा यशस्वी प्रयोग करण्यात आलेला आहे. मग त्याचे परिणाम काय दिसून आले, हॉथॉर्न प्रयोगाचे परिणाम आणि निष्कर्ष नेमके काय दिसून आले. एकतर मानवी संबंध दृष्टिकोन. म्हणजे या प्रयोगामध्ये असं दिसून आलं की प्रत्येक व्यवसायामध्ये जे कामाची पूर्तता केली जाते त्या कामाची पूर्तता करत असताना असं आपल्याला पाहायला मिळणार आहे की तिथं मानवी संबंध हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे जे काम करणाऱ्या कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांमध्ये असलेला समन्वय, त्यांचा संवाद कौशल्य आणि त्यांचे मानवी संबंध दृष्टिकोन कसे आहेत त्यानुसार व्यवसायामध्ये कामाची पूर्तता ही केली जाते. अनौपचारिक समूहाची कल्पना. औपचारिक आणि अनौपचारिक समूह हे प्रत्येक व्यवसायामध्ये काम करत असतात. म्हणजे ज्यावेळी असं आपण समजा की एखाद्या व्यवसायात त्यामध्ये 50 कर्मचारी आहेत तर त्या 50 कर्मचाऱ्यांचा जो एक समूह कार्यरत असतो तो म्हणजे फॉर्मल ग्रुप झाला. म्हणजे त्यांच्यावरती अधिकृतपणे जबाबदाऱ्या दिलेल्या असतात, अधिकार सोपवलेले असतात. आणि इनफॉर्मल म्हणजे काय की समजा आपल्याला एखादं काम जर आवडत नसेल तर एखादा इनफॉर्मल ग्रुप त्या ठिकाणी तयार होतो, विरोध करणारा एखादा ग्रुप तयार होतो. म्हणजे या समूहाची कल्पना सुद्धा या प्रयोगामधूनच दिसून आलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर मानवी सहभाग आणि प्रतिसाद विश्लेषण. मानवी सहभागामध्ये नेमकं आपल्याला अपेक्षित काय आहे, ज्यावेळी परस्परांशी निगडीत कामकाजाची पूर्तता केली जाते त्या कामकाजाची पूर्तता करत असताना परस्परांमध्ये प्रतिसाद नेमका काय आहे, मानवी सहभाग हा नेमका कोणत्या पद्धतीचा आहे हे आपल्याला विचारात घ्यावं लागेल आणि त्यानुसार परस्परांशी असलेला प्रतिसाद विश्लेषण याद्वारे आपल्याला अभ्यासता येणार आहे. त्यानंतर आर्थिकेतर प्रलोभनांची कल्पना. आर्थिकेतर प्रलोभनांमध्ये आपल्याला काय की समजा कर्मचाऱ्यांना मान सन्मान देणं, बढती देणं, त्यांना पुरस्कार देणं, वेगवेगळ्या अशा काही स्पर्धा किंवा असे काही इव्हेंट घेणं की ज्यामधून त्यांचा मान सन्मान आपल्याला करता येईल. म्हणजे आर्थिकेतर प्रलोभनांची कल्पना सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळेल. आर्थिकेतर प्रलोभनं ही महत्त्वाची आहेत. त्यानंतर स्थायी संबंध व स्वयंगोडीद्वारे प्रेरणा. म्हणजे त्या कर्मचाऱ्यांमध्ये एक सामाजिक संबंध असे निर्माण करायचे किंवा त्यांच्यामध्ये कामाविषयी गोडी निर्माण करणं गरजेचं आहे हे याद्वारे दिसून येते. जर कर्मचाऱ्यांमध्ये आपल्या व्यवसायाविषयी आदर्श निर्माण झाला, आदर्श परिस्थिती जर निर्माण झाली तर असं दिसून येणार आहे की काही प्रमाणामध्ये त्या कर्मचाऱ्यांचा सहभाग हा त्या ठिकाणी वाढणार आहे. त्यानंतर संघटन ही सामाजिक पद्धती आणि औद्योगिक समाजशास्त्र. संघटन ही सामाजिक पद्धती आहे. म्हणजे समाज आणि संघटन, समाजातला प्रत्येक व्यक्ती हा सांघिक पद्धतीने राहत असतो आणि त्याद्वारे औद्योगिक शास्त्राची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येणार आहे. आणि असा एक हॉथॉर्न प्रभाव दिसून आला की हा प्रयोग खूप यशस्वी मानला जाऊ लागला आणि प्रत्येक व्यवसायामध्ये त्याची अंमलबजावणी होऊ लागली आणि म्हणून हा उत्पादकता हा सामाजिक आविष्कार मानला जाऊ लागला. आता आपण पाहणार आहोत की प्रकरण क्रमांक 3 व्यवस्थापन सिद्धांतांचा विकास भाग 2. व्यवस्थापनामध्ये ज्या अनेक विचारवंतांना महत्त्वाचे स्थान देण्यात आले, प्रामुख्याने 19व्या शतकामध्ये अनेक विचारवंतांनी व्यवस्थापनासाठी अनुकूल विचारांची मांडणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये महत्त्वाचे विचारवंत म्हणून आपल्याला पाहता येतील की पीटर ड्रकर. उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापन हा सिद्धांत त्यांनी एक मांडला की ही संकल्पना एवढी महत्त्वाची आपल्याला दिसून येते. 1954 साली उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापन या संकल्पनेची मांडणी त्यांनी केली.
व्यवसायात निर्णय, संघटन, नियोजन, निर्णय, नियंत्रण यासारख्या वेगवेगळ्या कार्यासाठी उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापन हे उपयुक्त ठरत असतं. उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापन म्हणजे व्यवसायात जे काम करावं लागतं त्यासाठी नियंत्रणाचे तंत्र होय, ज्यामध्ये व्यवसायाची कामगिरी, फलित, व्यवसायाच्या अस्तित्वावर, विकासावर थेटपणे परिणाम करणारे क्षेत्रांसाठी असलेली उद्दिष्ट ही या ठिकाणी निश्चित केली जातात. आता आपण पाहूया की उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापनासाठी आवश्यक घटक नेमके काय आहेत. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय. तर ज्यावेळी आपण एखादं उद्दिष्ट निश्चित करतो, समजा असं आपण म्हणूया की आपल्याला काही वस्तूंची निर्मिती करायची, उत्पादनांची निर्मिती करायची. त्या उत्पादनांची निर्मिती करत असताना वेगवेगळी उद्दिष्ट आपली असणार आहेत आणि त्या उद्दिष्टांना अनुसरूनच आपल्याला काय करावं लागणार आहे, त्याचं व्यवस्थापन करावं लागणार आहे. ते कसं ते आपण आता पाहूया. ज्यामध्ये कृतीची वचनबद्धता. सर्वप्रथम आपल्याला विचार काय करावा लागणार आहे की आपल्याला कोणत्या पद्धतीची कृती करणं आवश्यक आहे किंवा वचनबद्धता त्यामध्ये असली पाहिजे. कारण ज्या बाजारपेठा आहेत त्या बाजारपेठांमध्ये काम करत असताना असं आपल्याला दिसून येणार आहे की प्रत्यक्ष जो आराखडा तयार केला जातो आणि बाजारपेठेमध्ये प्रत्यक्ष असणारी परिस्थिती यामध्ये प्रचंड तफावत असते. म्हणून वचनबद्धतेला या ठिकाणी खूप महत्त्व दिलं जातं. त्यानंतर क्रियात्मक स्वरूप, फंक्शनल, त्याच्यामध्ये स्ट्रक्चर असणं गरजेचं आहे. म्हणजे क्रियात्मकता त्यामध्ये असली पाहिजे. म्हणजे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन करण्याची क्षमता ही उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापनामध्ये असली पाहिजे. त्यानंतर बहुविध वैशिष्ट्य. बहुविध वैशिष्ट्य आपल्याला काय सांगता येणार आहे, की आपली जी उद्दिष्ट असणार आहेत त्यामध्ये विविधता असली पाहिजे. मग उत्पादन असेल, कर्मचारी असेल, नफा, त्यानंतर वाहतुकीची साधनं, जाहिरात यासारख्या वेगवेगळ्या घटकांना अनुरूप आपली उद्दिष्ट असावीत. त्यानंतर संसाधनांची निवड. आपल्यासमोर जी वेगवेगळी संसाधनं उपलब्ध असतील त्या साधनांपैकी योग्य साधनांची निवड ही आपल्याला करावी लागणार आहे. कारण आपल्या संसाधनांशी निगडीत हे यश असणार आहे. कारण आपण योग्य साधनांची निवड केली तर निश्चितपणे आपल्याला यश प्राप्त होईल. आणि त्यानंतर अधिकारांचं विकेंद्रीकरण करायचं आहे आपल्याला. म्हणजे वेगवेगळे जे कर्मचारी, त्यानंतर प्रतिनिधी, विभागीय व्यवस्थापक, वेगवेगळे विभाग जे आपल्या व्यवसायामध्ये कार्यरत आहेत त्या प्रत्येक घटकाला आपण वेगवेगळे अधिकार द्यायचे. म्हणजे जबाबदारी आणि अधिकार यांचं समान वाटप आपल्याला करणं आवश्यक आहे. म्हणजे अधिकाराचं विकेंद्रीकरण आपल्याला करावं लागणार आहे. म्हणजे ऑटोमॅटिकली काय होईल, संसाधनांची जोडणी आपल्याला करता येईल, व्यावहारिक उद्दिष्ट आपल्याला तयार करता येतील आणि जर काही तांत्रिक अडचणी आल्या तर आपल्याला मात्र संघटनेची पुनर्रचना करावी लागेल. म्हणजे सातत्याने त्याचा मेकॅनिझम आपल्याला बदलत जावा लागणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाठपुरावा. म्हणजे कोणतंही नियोजन आपण केलं तर त्या नियोजनामध्ये पाठपुरावा म्हणजे त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने होती हे आपल्याला पाहणं अत्यंत आवश्यक आहे. आता आपण पाहूया की उद्दिष्टानुसार व्यवस्थापनाची क्षेत्र कोणती आहेत. म्हणजे उद्दिष्टानुसार काम करत असताना आपल्याला पहिल्यांदा पाहावं लागेल विपणन क्षेत्र आहे. म्हणजे मार्केटिंग आपण मोठ्या प्रमाणामध्ये करू शकतोय. म्हणजे एखादी छोटीशी जाहिरात जरी करायची झाली, 60 सेकंदाच्या जाहिरातीमध्ये आपल्याला त्या उत्पादनाच्या नावापासून, दर्जापासून, टिकाऊपणा, विक्रोत्तर सेवा ह्या प्रकारची सगळी माहिती आपल्याला त्यामध्ये द्यावी लागते. म्हणजे उद्दिष्टानुसार व्यवस्थापन चालू. नवनिर्मिती म्हणजे जिथं ग्राहकांना वेगवेगळ्या सेवा सुविधा आवश्यक आहेत, ज्या सेवा सुविधा प्रचंड महत्त्वाच्या मानल्या जातात. म्हणजे नवनिर्मितीला आपल्याला स्थान द्यावं लागेल. टेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी असं आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी ही खूप महत्त्वाची मानावी लागेल. त्यानंतर मानवी संघटन आणि वित्तीय संसाधने. आपल्याला असा समन्वय साधायचा आहे की मानवी संघटन तर करावंच लागेल, परंतु जी संसाधनं आहेत त्यामध्ये वित्तीय सुरक्षितता किंवा शिस्त एक निर्माण आपल्याला करता आली पाहिजे. मग आपण काय करू शकतोय, जी भौतिक संसाधनं आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यांचा योग्य पद्धतीने आपल्याला वापर हा करता येणार आहे आणि ते आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यानंतर आता आपण पाहूया की उत्पादकता आणि नफ्याची गरज ही काय आहे. जर आपण चांगल्या पद्धतीने उत्पादनं करू शकलो तर ती उत्पादनं करत असताना त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात नफा निर्माण होणार आहे. आणि त्याच्यानंतर आपली जबाबदारी काय राहते की आपलं जर नफ्याचं प्रमाण वाढलं तर ते नफ्याचं प्रमाण वाढत असताना आपण सामाजिक जबाबदारीची जाणीव म्हणून मगाशी मी ज्या पद्धतीने सांगितलं तसं सामाजिक विकासासाठी आपण सातत्यानं प्रयत्नशील असलं पाहिजे. आपल्या नफ्यातील काही हिस्सा हा सामाजिक विकासासाठी आपण वापरला पाहिजे. त्यानंतर व्यवस्थापनाची कार्यपद्धती काय असावी. व्यवस्थापनाची कार्यपद्धती जर आपण पाहिली
तर त्यामध्ये पहिल्यांदा आपण उद्दिष्ट निश्चित केली पाहिजेत. म्हणजे मला नेमकं काय करायचं आहे. व्यवसाय स्थापन केला, परंतु त्या व्यवसायामध्ये आपल्याला काय करणं अपेक्षित आहे ते आपल्याला पहिल्यांदा समजावून घ्यावं लागेल. त्यानंतर संघटनात्मक संरचनेची पुनर्रचना, म्हणजे संघटनात्मक कार्य करत असताना त्याची संरचना आपल्याला व्यवस्थितपणे करावी लागेल आणि त्याची पुनर्रचना ही विशिष्ट कालावधीनंतर आपल्याला करणं अत्यंत आवश्यक असणार आहे. त्यानंतर त्याची तपासणी करणं, त्याची जागा किंवा स्थळ निश्चिती करणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कामगिरीचे मूल्यमापन करणं. म्हणजे जे आपण व्यवस्थापकीय कार्याची पूर्तता करणार आहे त्या कार्याची पूर्तता करत असताना त्याचं मूल्यमापन हे आपल्याला योग्य पद्धतीनं करणं अत्यंत आवश्यक असणार आहे. आता आपण पाहणार आहोत की जर उद्दिष्टानुसार व्यवस्थापन जर आपण केलं तर त्याचे फायदे नेमके कशा पद्धतीचे आपल्याला दिसून येणार आहेत. उद्दिष्टानुसार व्यवस्थापनामध्ये आपण सातत्याने पाहतोय की जिथं सुरुवातीच्या कार्यापासून ते शिखर अवस्थेपर्यंत प्रत्येक ठिकाणी आपल्याला उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापन वापरायचं आहे. आणि त्याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे काय दिसून येणार आहे आपल्याला, तर तो म्हणजे उत्पादकतेमध्ये वाढ होणार आहे. उत्पादनाचं प्रमाण हे प्रचंड वाढेल. त्यानंतर स्वयंनियंत्रणाची जाणीव होईल. ज्यावेळी अधिकार आणि जबाबदारी निश्चित केलेली असतील त्यावेळी स्वयंनियंत्रणाची जाणीव ही कर्मचाऱ्यांना होणार आहे, विभागातील वेगवेगळ्या विभाग प्रमुखांना होणार आहे आणि त्यामुळं ते सक्रिय सहभाग हे त्या ठिकाणी नोंदवतील. त्यानंतर सहाय्यकासाठी प्रेरणादायी, जे सहाय्यक असतील, सहाय्यक घटक, त्या सहाय्यक घटकांसाठी उद्दिष्टांद्वारे व्यवस्थापन हे प्रचंड प्रेरणादायी असणार आहे. कारण ते काय करणार आहेत की प्रत्येकजण कार्यक्षम राहील आणि कार्यक्षमतेमध्ये वाढ होण्यासाठी मदत होणार आहे. आणि गुणवत्तेची हमी, म्हणजे गुणवत्ता आपल्याला सिद्ध करावी लागणार आहे. स्पर्धेमध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याला गुणवत्ता सिद्ध करावी लागेल आणि गुणवत्तेची हमी ही ग्राहकांच्या मनामध्ये आपल्याला निर्माण करावी लागणार आहे. आणि मगच आपण काय करू शकतोय, एक सुधारण्यासाठी संधी आणि अपेक्षित फलप्राप्ती आपल्याला होणार आहे. आणि या सर्वांमधून काय होणार आहे की उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापनामुळं आपल्याला कार्यसमाधान मिळणार आहे. जो विभागीय व्यवस्थापक आहे, कर्मचारी आहे, कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी असणार आहेत, या सगळ्या घटकांना कार्यसमाधान मिळणार आहे. आणि त्यामुळं सांघिक भावना निर्माण होईल. एकीचे बळ जसं आपण म्हणतो की नाही, त्या एकीचं बळ त्या ठिकाणी निर्माण होणार आहे. म्हणजे सांघिक भावना ही त्या ठिकाणी निर्माण होण्यास मदत होणार आहे. आणि म्हणून उद्दिष्टाद्वारे व्यवस्थापन आपल्याला त्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणावं लागेल. अशा पद्धतीनं हा आपण काही भाग व्यवस्थापनामधील पाहिला जो आपल्याला अत्यंत महत्त्वाचा आहे. मी आपल्याला एक असं आवाहन करू इच्छितो की माझा विनोद अवघडे हा यूट्यूब चॅनल आहे, तो आपण सबस्क्राईब करा, त्यामधील व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ तयार करतोय ते अपलोड केल्यानंतर त्याची माहिती ही आपल्याला सातत्यानं कळत राहील आणि आपल्याला त्याबद्दलचे नोटिफिकेशन मिळत राहतील. धन्यवाद.